विषयी भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या आणि केंद्रातल्या मराठ्यांची चक्क फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षण हा त्यांनी जाहीर केला पण दिला नाही। इथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे, मी मराठ्यांना आरक्षण देणारच। आता निवडणुका लागल्या, आता त्यांच्या तोंडून ते ऐकायला मिळत नाही। त्यामुळे अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने भाजपच्या विरोधात मतदान करायचं असं ठरवलं आहे आणि महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा हा महाराष्ट्रातल्या किमान भाजपच्या 15 ते 20 खासदारांचा पराभव करणार। बंदर काँग्रेस सरकारमध्ये मंजूर झाला होता आणि मी आमदार असताना त्याला वाढीव निधी मंजूर करून देण्याचं काम मी केलं, पण त्याचं श्रेय इथल्या आमदारांनी घेतलं। पण आज 4.5 वर्षामध्ये तिथे मच्छीमार बंदर चालू झाला नाही, कारण त्या मच्छीमार बंदराला जी उंची पाहिजे ती उंची न मिळाल्याने तिथं कुठलीही फिशिंगची बोट लागत नाही आणि त्यामुळे एखाद्या कोळी समाजाला जर आपली फिशिंग बोट रिपेअर करायची असेल तर तिथं कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रिपेअर करायला जागा नाही। अशा प्रकारची मच्छीमार बांधवांची परिस्थिती खराब आहे। उडान येथे जेएनपीटी बंदर आहे, जेएनपीटी बंदरामध्ये SEZ मध्ये 1.5 लाख नोकऱ्या दिल्या जातील असं पंतप्रधानांनी त्यावेळेस जाहीर केलं। त्या नोकऱ्या 1.5 लाख नाही तर 150 सुद्धा नोकऱ्या अजून मिळाल्या नाही। ह्या उडानमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ बनतोय। आंतरराष्ट्रीय विमानतळाला आमच्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं होतं। ते उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावरून खाली उतरायच्या 1 महिना आधी त्यांनी दिवा पाटलांचं नाव जाहीर केलं, परंतु केंद्राकडनं अजूनही दिवा पाटील साहेबांचं नाव जाहीर होत नाही। हे भाजपचं सर्व रूप आणि रंग आता इथल्या जनतेला दिसू लागलाय। त्याच्यामुळे देशामध्ये सर्व क्षेत्रातील जो आजचा जो खऱ्या अर्थाने घटक जो एक मत बहुमूल्य मत जो आपण म्हणतो तो सर्वसामान्य जनतेने ठरवलेला आहे। यावेळेस भाजपचा सुप्रास पार होईल आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडी चांगल्या प्रकारे जिंकून येईल आणि ज्यावेळी इंडिया आघाडी जिंकून येईल त्यावेळेस नक्कीच इथल्या सर्वसामान्य कामगाराला, सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगाराला, शेतकऱ्याला चांगला न्याय मिळेल अशी आजच्या जनतेच्या, आजच्या या भारतीय जनतेच्या आशा त्यांनी पल्लवित केलेल्या आहेत आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच तारू आपल्याला चालताना दिसतोय। किमान 30 ते 35 जागा ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जिंकून येतील आणि नक्कीच भाजपला लोकसभेमध्ये तर आम्ही हरवणारच आहोत, परंतु विधानसभेची सुद्धा आम्ही आज वाट बघतो। विधानसभेमध्ये सुद्धा भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही, अशीच महाविकास आघाडी नक्की प्रामाणिकपणे काम करून सर्वसामान्यांच्या हितासाठी आपापल्या मतदारसंघातल्या विकासासाठी एकत्रित आम्ही येऊन आम्ही चांगल्या प्रकारे काम करून जनतेला न्याय देण्याचं काम हे आम्ही करू अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो।